इंडियन आर्मीने आज ऑपरेशन महादेव लॉन्च केलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये पहलगाम हल्ल्यातील जे 2 दहशतवादी होते ते ठार झाले। हे दहशतवादी श्रीनगर भागातील जंगलामध्ये लपून बसले होते आणि ड्रोनच्या सहाय्याने यांचं लोकेशन इंडियन आर्मीने ट्रेस केलं आणि त्यानंतर आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये एकूण 3 दहशतवादी ठार झाले। त्यामध्ये प्रमुख जो होता हसीम मुसा, जो पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, तोही ठार झाला। त्याचबरोबर त्याचा अजून एक साथीदार जो होता सुलेमान, जो पहलगाम हल्ल्यामध्ये पण होता, तोही ठार झाला आणि अजून एक त्यांचा जो साथीदार होता तो सुद्धा ठार झाला। अशा रीतीने इंडियन आर्मीने पहलगाम हल्ल्यातील जे 5 दहशतवादी होते त्यापैकी 2 दहशतवाद्यांना आज ठार केलं आहे। अजूनही जे इतर दहशतवादी आहेत ते जम्मू काश्मीर श्रीनगर भागातील जंगलामध्ये बंकरमध्ये लपून बसलेले आहे आणि त्यांचाही शोध मोहीम चालू आहे। त्यामुळे इंडियन आर्मी कुणाला सोडणार नाही, आता पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय शांतही राहणार नाही असे चिन्ह दिसत आहेत। येणाऱ्या काही महिन्यांमध्ये इतर जे 3-4 दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले होते ते सुद्धा ठार होतील ह्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।